हा तर मी दाखवते हे 3 पीस आहेत. तर ह्याच्यात कन्फ्युजन म्हणजे मला ह्याच्या गाळणी आहे किंवा काय आहे, पण इतकी छोटूशी गाळणी. ठीक आहे, असू दे. कलेजी शिस्त आहे मस्तपैकी, स्लो आचेवरती. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये पाटील फॅमिली ओमान. सकाळची सुरुवात झाली. सकाळी लवकर झाले. सचिन गेले ऑफिसला, दळण केला शाळेत. दोघं सोबतच निघतात, कारण सचिनच त्याला शाळेमध्ये सोडतात, ते दोघे ऑफिसला निघून जातात. चहा घ्यायचा वेळ झालाय, कारण आताच मी पूजा करून आले. चहा तर बनवायचा नाही, चहा झालाय, सकाळीच बनवलाय सचिन दिला त्या टायमाला. आता मला फक्त गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यासोबत जेवणाची तयारी. आज बनते कलेजी स्पेशल, आणि ही फ्रोझनची आहे. ते तर फ्रेश काहीच नाही मिळत. हा फक्त मटन मिळतो, ते पण शुक्रवारी जर कापलेला असेल जुम्माच्या अगोदर थर्सडेला, तर त्या दिवशी, कारण जुम्माला सुट्टी असते शुक्रवारी, त्याच्यामुळे सगळी जी वर्कर लोक आहेत ती गुरुवारीच घेऊन जातात. गुरुवारी जेवण बनवतात, शुक्रवारचा पण. गेल्या शुक्रवारी घेतलेला, गुरुवारी मटन घेतलेला, बनवून ठेवलेला, कारण माझा असतो उपवास, त्याच्यामुळं दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने मी मटन नाही खात, फक्त त्याची ग्रेव्ही खाते. रोजांचा त्याच्यामुळे निघणार नाही मला. आता पाण्यात त्याला डुबकवून ठेवायला लागेल. चहा गरम झाला. ठीक आहे, चहा प्यायल्याच्या नंतर खास भेटू. मला तुमच्यावर एक शेअर करायची गोष्ट, जी मी वस्तू आणली ती मलाच कळत नाही की काय आणलंय ते. त्यातल्या 2 समजल्या, पण त्यातलं एक कळायचं माहिती आहे मला. चहा घेतल्याच्या नंतर तुम्हाला मी सांगते. चहा प्यायला जाण्याच्या अगोदर हिला आधी पहिले पाण्यामध्ये ठेवते फुगत, त्याच्या अगोदर ते सुकून जाईल. कठीण झाली एकदम. तिला मला खाली ठेवले अशीच पाण्यामध्ये फुगत. त्या चहा प्यायल्याच्या नंतर मग तिला काढेल. गरमी वाढली, प्रचंड वाढली गरमी. AC वाल्याला सांगितलेलं, पुन्हा इथं जो मेंटेनन्स सांभाळतात त्यांना सांगितलं नाही की बाबा काहीतरी करा, खूप गरमी आता वाढले, पण AC काम नाही करत आहे. एक काम करते, पण तरी पण तिला मला वाटतं सर्व्हिस करावीच लागेल. नाही, एक तर नुसती हवा सोडते, म्हणजे हवा येते पण ती नुसती गरम, म्हणजे फेकते म्हणून फेकते, कुलिंग नाही होत. प्रचंड गरमी वाढली, दिवसांदिवस वाढले. सचिन काल म्हणत होते की राजस्थानला रिंकू खूप गरमी आहे. त्यांचा एक स्टाफ आहे राजस्थानचे, ते म्हणतात की सगळ्या, म्हणजे गव्हर्नमेंटने सांगितलं की घरातून बाहेरच पडायचं नाही, म्हणजे एवढी गरमी आहे तिकडे पण. इकडे पण प्रचंड गरमी आहे. रोडवरची लोक, म्हणजे रोडवरती जी काम करतात ते कशी करतात काय माहिती उन्हातून. हां, पण आता मला वाटतं उन्हामुळं त्यांचा दुपारचा ऑफ असतो, ते मग रात्री जातात काम करायला. ते बरं आहे, छान, थोडा सावळी तरी असते. तर चहा प्यायला या. कलेची कापून ठेवलेली, मसाला सगळा तयार करून ठेवलेला, आणि थोडा दुसरं काम करत होते. कपडे जसे धुवायचे होते, मला नव्हते, मशीनला होते धुवायचे, तर ते सगळे पटापटा कामावर होते. आता टाकले कढईमध्ये. हे कलेची मुलगीची, कोंबडीची. तर मला जेव्हा लोकांनी मटण घेतलेलं त्यावेळेस माझ्यासाठी घेतली, पण मी नव्हती म्हणून मी तशीच ठेवली होती. भाजी वगैरे होती त्यावेळेस खाऊन गेलेली. आणि आता राहिलेला आज बनवला. आज कामाला आला मला तो, कामाला. त्याला अशी शिजत ठेवते तोपर्यंत. मी जे म्हटलं ना, मला काही समजत नाही, मी काय आणले ते तुम्हाला दाखवते. चला, आपली कलेजी शिस्त आहे मस्तपैकी, स्लो आचेवरती. हा तर मी दाखवते हे 3 पीस आहेत. तर ह्याच्यात कन्फ्युजन म्हणजे मला ह्याच्या एकामध्ये हा फ्युनेल आहे, म्हणजे आपला पुनेल तेल टाकण्यासाठी बॉटलमध्ये. त्याच्यानंतर हे अंड, म्हणजे जे आपल्या पिवळं काय म्हणतो, मला नको असेल तर त्याच्यासाठी फक्त व्हाईटच खाली पडेल. आणि हा टी म्हणून लिहिलं, तर टी म्हणून चहा गाळणीचा गाळणी आहे किंवा काय आहे ते मलाच नाही काय कळत आहे. तर हे 3 सेट मला भेटलं, म्हणजे मला पाहिजे होतं, किती दिवसापासून बघत होते, तर हे भेटले मला. चांगल्या ऑफरला पण होते. त्याच्यानंतर हा आपल्या बटाट्याला सोलायचा, त्याचबरोबर एक काय बोलतात
फ्रुट्सवरच्या साला काढायचे, 2 आहेत, ब्लेड आहे, हा बटाट्यासाठी, हा फ्रुट्ससाठी आहे. तर हे पण ऑफरलाच लागले होते. कधी अशी कुठे दुसऱ्या शॉपमध्ये गेलं असं टाइमपासला फिरकी मारायला, त्या फिरक्यांमध्ये काहीतरी आपल्याला वेगळं भेटतो. टिश्यू संपलेले, सिंपल टिश्यू घेतले. त्याच्यानंतर माझ्याकडे हिल बिलकुल मी हिल नाही वापरत, मी फ्लॅटच घालते. म्हणजे शूज किंवा मोजडी, फ्लॅट चप्पल, स्लीपर्स असंच असतात. पण हे पण चांगली ब्रँडवाली मस्तपैकी किती होती, 5-6 रियालची कमी पैशाला आली होती, तर मी घेतली. नॉर्मल हिल, एवढी मोठी नाही, मला एवढ्याला चालताना कन्फ्युजन होतं, तर ही बऱ्यापैकी आहे. मला खूप प्रॉब्लेम होता हिलचा, मी नाही कधीच नाही वापरलेली. कधी 1-2दा घातली असेल तर तीच, कोणाच्या लग्नाबिग्नामध्ये, नाही तर नाही. आणि स्वतःच्या लग्नात पण मी कमी हिलवाली घेतलेली. तर ही मस्त ब्ल्यू कलरचा, ह्याच्यात आणखीन पण कलर होता. नंतर माझं मन करत होतं, घेतली असती तर बरं झालं असतं. परफ्यूम घेतला, हा पण ऑफरला होता. हे पहिली ज्या गोष्टी दाखवल्या ना त्या दुसऱ्या शॉपमधून घेतलेल्या होत्या, आणि हा दुसऱ्या शॉपमधून घेतलेला त्याच्या आदल्या दिवशी, पण सगळं तिथंच राहिलं होतं. DY प्लस परफ्यूम आहे, ब्रँडचा घेतला, म्हणजे मला पण मारता नाही, मला चालतं कुठला पण, असं काय नसतं की लेडीजच पाहिजे हे पाहिजे. त्याचबरोबर कपडे कुठे गेले तर येत नाही असं नाही होत. येलो डट्टी फेलो, हे पण ऑफरला होते मागच्या टायमाला. हा थोडा मोबाईलमध्ये कलर जरा वेगळा वाटतो, पण असा ओरिजिनलमध्ये कलर चांगला दिसतंय. त्याला बेल्ट आहे बांधायला, मला आधी नव्हता आवडला, पण जेव्हा मी ट्रायल रूममध्ये गेले, मी ट्राय केला आणि हा बेल्ट बांधला, त्याच्यानंतर मग त्याचा लुक वेगळा यायला लागला. ॲक्च्युली फ्रान्सचा आहे किंवा इजिप्शियन लेडीज खूप घालतात हे. तो एक, आणि त्याच्यामध्ये हा एक कलर, एक ऑरेंज कलर होता, पण मला ऑरेंज नाही आवडला, मी हा ब्लू घेतला. मला पण सेम तसाच आहे, कॉन्सेप्ट सेम आहे दोघांची पण. आणि हा एक नॉर्मल, ह्याच्या अगोदर मी दुसरा एक फ्लॉवर प्रिंट म्हणजे प्रिंटचा घेतला आहे, ज्याचा पिंक कलर आहे, ब्लॅक पिंक सारखा. हा काळा आणि पांढरा निळा मिक्स आहे. पातळ कपडे पाहिजेच गरमीमुळं, त्यावेळेस मला एवढाच दाखवायचा होता. आणि हा मी तेच बोलले की मला ह्याच्यात कन्फ्युजन, म्हणजे आता हा फ्युनेल आहे, म्हणजे आपला गावचा पुनेल, त्याच्यानंतर हा अंडा घालायचा, अंडा पण घालतात, आणि हा टी साठी आता चहाची गाळणी आहे किंवा काय आहे, पण इतकी छोटूशी गाळणी, ठीक आहे असू दे. आता ते ब्रश घ्यायचं राहिले प्लास्टिकचं फक्त. चला जेवताना भेटू.